नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण सर्वजण तयारी करतोय 7वी स्कॉलरशिप परीक्षा गणित विषयाची. अतिशय सिस्टमॅटिक क्रमबद्ध नियमित सराव आपला सुरू आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 17.1 सोडवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत स्वाध्याय 17.2, जो त्रिकोणाचे गुणधर्म या घटकावर आधारित आहे. स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे देखील सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तुमच्या माहितीसाठी सांगतो, घटक क्रमांक 17 पर्यंतचा टोटल सिलेबस आपण कव्हर केलेला आहे आत्तापर्यंत, आणि स्वाध्याय 17.1 पर्यंतचे सर्व स्वाध्याय सर्व प्रश्न सोडवले आहेत. आणि पुढील देखील तुम्हाला सर्व अभ्यासक्रम याच ठिकाणी मिळणार आहे. एकाच ठिकाणी गणिताची परिपूर्ण तयारी होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय 17.2ला. यामध्ये सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1. एका त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनांची मापे अनुक्रमे 140 अंश व 130 अंश आहे, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे हे विचारलेलं आहे. बाह्यकोन आपल्याला माहीत आहेत. असा जर त्रिकोण आहे तर त्याचे बाह्यकोन कोणते? हा एक आहे, इथे हा आहे आणि इथे हा खालचा आहे. पहा, त्रिकोणाला 6 बाह्यकोन जरी असले तरी सुद्धा त्यांची बेरीज करत असताना, बाह्यकोनांची बेरीज करत असताना आपण 3च कोन विचारात घेत असतो. यापैकी एक कोन सांगितला 140 अंश आहे, दुसरा सांगितला आहे 130 अंश आहे. तर तिन्ही बाह्यकोनांच्या मापांची बेरीज किती असते? ती असते 360 अंश. 360 अंश ही असते बेरीज. तर तिसरा बाह्यकोन जो आहे तो किती होणार आहे? तर हे दोघांची बेरीज 140 अंश आणि 130 अंश, या दोघांची बेरीज आलेली आहे 270 अंश. ही झाली या दोघांची बेरीज. टोटल तिन्ही बाह्यकोनांची बेरीज असणार आहे 360. 360 अंशातून आपल्याला हे 270 अंश वजा करावे लागतील, म्हणजेच किती राहिले? 90 अंश. तिसरा जो बाह्यकोन आहे तो असणार आहे 90 अंश. आता तिन्ही बाह्यकोन मिळाले आपल्याला. यावरून आपण त्रिकोणाचे कोन काढू शकतो. हा बाह्यकोन त्रिकोणाच्या कोनासोबत रेषीय जोडी तयार करतो, म्हणजे या दोघांची बेरीज 180 असणार. हा 130 आहे म्हणजे हा आला 50. हा 140 आहे, 180 वजा 140 हा येणार आहे 40 अंश. आणि हा 90 आहे, याची रेषीय जोडी किती होणार आहे? 90 आणि 90 होतात 180. म्हणजे ही आकृती जी आहे ती थोडक्यात अशी आहे, ही अशी आहे. आणि हा जो बाह्यकोन आहे हा आलेला आहे 90 अंशांचा, म्हणजेच त्याचा अंतरकोन 90 असणार आहे. त्यानंतर इथे हा जो बाह्यकोन आहे हा 140 होता, आणि इथे हा जो बाह्यकोन आहे हा होता 130 अंशाचा. पण आपण तिन्ही बाह्यकोनांची बेरीज जी आहे ती 360 असते. या दोघांची माहीत होती. 360 मधून दोघांची बेरीज वजा केली तर कळालं हा बाह्यकोन 90 अंशाचा असेल. त्यावरून जो त्रिकोणाचा कोन आहे तो 90 अंशाचा आलेला आहे. आता यावरून आपण त्रिकोणाचा प्रकार सांगू शकतो की तो जो त्रिकोण आहे तो असणार आहे काटकोन त्रिकोण, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2, आणि सोपा असा प्रश्न आहे. एकच विधान आहे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. चला पाहूया काय आहे प्रश्न. दोन समभुज त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या शिरोबिंदूंमध्ये किती प्रकारच्या संगती असतात हे विचारलेलं आहे. काय सांगितले? दोन समभुज त्रिकोण आहेत, हा एक आणि हा दुसरा. हे समभुज त्रिकोण आहेत. समभुज म्हणजेच काय? ज्याच्या तिन्ही बाजूंची लांबी सारखी आहे. तो त्रिकोण याच्याशी एकरूप आहे, म्हणजे त्याच्या पण तिन्ही बाजूंची लांबी समान असणार आहे. हे दोन त्रिकोण किती संगतींमध्ये एकमेकांशी एकरूप असतील हे विचारलंय. म्हणजेच थोडक्यात हा त्रिकोण ABC आणि हा त्रिकोण PQR असेल तर किती संगतींमध्ये हे एकरूप असू शकतात? पहा, एक म्हणजे याला उचलला आणि याच्यावर ठेवून दिला, ही एक संगती झाली. याला उचलला आणि असा क्रॉस करून ठेवला, ही दुसरी संगती झाली. याला उचलला आणि असा फिरवून ठेवला, ही तिसरी संगती झाली. या 3 संगती. म्हणजेच काय? ही पहिली जी होती उचलून याच्यावर ठेवणे, म्हणजे A ची P सोबत, B ची Q सोबत आणि C ची R सोबत, म्हणजेच ती थोडक्यात होती ABC आणि एकाच एक संगती PQR. आता या पद्धतीने याला फिरवून ठेवल्यावर काय होईल संगती ते तुम्ही लिहू शकता. A ला R जाईल, त्यानंतर B जो आहे तो वर सरकणार आहे, तो P वर जाईल, आणि C जो आहे तो फिरून इकडे Q वर येणार आहे. पण या 3 संगती लक्षात आल्या. आता दुसऱ्या प्रकारे पहा काय करता येईल. या 3 झाल्या. दुसऱ्या याच्यात याला उचलला आणि याच्यावर असा पलटी केला,
ती झाली चौथी संगती. याला उचलला, पलटी केला आणि एकदा फिरवला, ही झाली पाचवी संगती. याला उचलला, पलटी केला आणि असा फिरवला, ही झाली सहावी संगती. म्हणजेच हे दोन्ही एकरूप आहेत, म्हणजे यांच्या तिन्ही बाजू तिन्ही कोण एकरूप आहेत. तर याला आपण जे टोटल 6 प्रकार आहेत, एकास एक संगती त्रिकोणांची ठरवण्याचे 6 प्रकार आहेत, या 6च्या 6 संगतीमध्ये हे 2 त्रिकोण एकरूप असू शकतात, कारण ते समभुज त्रिकोण आहेत. म्हणजेच 2 समभुज त्रिकोण जे आहेत ते जर एकरूप असतील तर त्यांच्या शिरोबिंदूंमध्ये टोटल 6 प्रकारच्या संगती असू शकतात, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 आणि हा सुद्धा बाह्यकोनावर आधारित आहे. सेम टाईपचा प्रश्न आपण सोडवलेला आहे आधी. चला पाहूया काय आहे तो. एका त्रिकोणाच्या 2 बाह्यकोनांची मापे अनुक्रमे 115 अंश व 117 अंश आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल हे विचारलेलं आहे. पहा, 2 बाह्यकोनांची मापं दिलेली आहेत आणि आपल्याला विचारलेला आहे तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल. तर इथे ही बाजू नाही वाढवणार आपण, ही बाजू वाढवणार आहोत, ही वाढवली आणि इथे ही बाजू वाढवणार आहोत. 2 कोण आहेत 115 अंश, दुसरा आहे 117 अंश. ठीक आहे. तर पहा, हे 2 जे आहेत हे रेषीय जोडीतील कोण आहेत. यावरून आपण या कोणाचं माप काढू शकतो. 180 वजा 117, 180तनं 117 गेले, 10तनं 7 गेले 3, 17तनं 11 गेले राहिले 6, 63 अंश. हा आला 63 अंश. या दोघांची बेरीज 180 असणार आहे. 180तून 115 वजा करायचे, 10तनं 5 गेले 5, 17तनं 11 गेले 6, म्हणजे हा आला 65 अंश. आता तुम्ही कसंही काढू शकता. त्रिकोणाच्या तिन्ही बाह्य कोणांची बेरीज 360 असते. या दोघांची बेरीज करून ती 360 मधून वजा करा, मग बाह्य कोण मिळेल आणि त्यावरून आंतरकोन काढा. किंवा या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज जी आहे ती 180 अंश असते. या दोघांची बेरीज करा आणि ती 180तून वजा करा, म्हणजे हा जो कोण आहे हा समजा असेल ए. तर ए प्लस 63 प्लस 65 इज इक्वल टू असणार आहेत 180 अंश. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180. इथं 5 आणि 3 8, 6 6 12. ए प्लस 128 बरोबर झाले 180 अंश. ए इज इक्वल टू येणार आहे 180 वजा 128. 10तनं 8 गेले राहिले 2, इथं राहिले 17, 17तनं 12 गेले राहिले 5, 52 अंश. ए किती आला 52 अंश. म्हणजे हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाचे तिन्ही कोण जर पाहिले तर वेगवेगळी मापं आहेत, म्हणजे हा विषमभुज त्रिकोण असणार आहे. प्लस तिन्ही कोण जे आहेत ते लघुकोण आहेत, म्हणजेच तो असणार आहे लघुकोण त्रिकोण, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि तो पहा काटकोन त्रिकोणावर आधारित आहे. 2 काटकोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी कमीत कमी किती घटक एकरूप असावे लागतात हे विचारलेलं आहे. 2 काटकोन त्रिकोण माहीत आहे की दोन्ही काय आहेत, काटकोन त्रिकोण आहेत. दोघं काटकोन त्रिकोण आहेत हे माहीत आहेत, याचाच अर्थ एक घटक आपल्याला ऑलरेडी माहीत असतो, तो म्हणजे त्याचे 2 कोण काटकोन आहेत, म्हणजेच दोन्ही कोणांमधला एक एक कोण एकरूप आहे हे आधीच माहीत असतं. मग हे काटकोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी कमीत कमी अजून किती घटक माहीत पाहिजेत, तर अजून माहीत पाहिजे आपल्याला तो म्हणजे कर्ण माहीत पाहिजे आणि एक बाजू माहीत पाहिजे, किंवा दोन्ही बाजू माहीत पाहिजेत, किंवा एक बाजू आणि एक कोण माहीत पाहिजे. त्रिकोण एकरूप होण्यासाठी आपल्याला किमान 3 गोष्टी माहीत असाव्या लागतात. पैकी दोघं काटकोन त्रिकोण आहेत म्हणजे एक गोष्ट माहीतच आहे आधी, म्हणजे आणखी किती 2 घटक माहीत असले पाहिजे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 आणि आकृतीवर आधारित सेम टाईप असाच प्रश्न बहुतेक सोडवलेला आहे आपण आधीच्या स्वाध्यायामध्ये. इथं फक्त बाह्य कोणाला रिलेट केलेला आहे. प्रश्न पहा आधी काय आहे. सोबतच्या आकृतीवरून सर्वात लहान कोणाच्या बाह्य कोणाचे माप किती हे विचारलेलं आहे. तर यातला आधी सर्वात लहान कोण जो डोळ्यांना दिसतोय त्याला लगेच नाही म्हणायचं आहे. तिन्ही कोणांची मापं दिली आहेत, यावरून आपण या त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप काढू शकतो. ते कसं काढणार, तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असते 180. चला मांडा. 3x + 20, 3x + 20 अधिक x + 30 प्लस हे काय आहेत x + 10
बरोबर असणार आहेत 180 अंश. ओके, हे 3x आणि हे x झाले 4x आणि हा एक x झाले 5x प्लस हे 20 आणि 30 50 आणि 10 झाले 60 बरोबर आहेत 180 अंश. म्हणजेच 5x बरोबर होणार आहेत 180 वजा 60. म्हणजेच 5x बरोबर झाले 180 वजा 60 120. 5 जाऊन भागिले होणार आहेत x बरोबर 5 दुणे 10 5 चोक 20. xची किंमत आली 24. म्हणजे आता प्रत्येक कोण किती असेल ते आधी कॅल्क्युलेट करू. x आला 24 म्हणजे 24 आणि 10 हा झाला 34. त्यानंतर हा झाला x म्हणजे 24 आणि 24 त्रिक 72 आणि 20 झाले हे 92. त्यानंतर x आहे आपला 24 24 अधिक 30 झाले आपले 54. तिन्ही कोण मिळाले. आता आपल्याला विचारले काय, सर्वात लहान कोणाच्या बाह्य कोणाचे माप किती. हा आहे सर्वात लहान कोण, याच्या बाह्य कोणाचं माप काढायचं आपल्याला, या कोणाचं. तर आपल्याला माहित आहे की त्रिकोणाचा कोन आणि बाह्य कोन यांच्यामध्ये रेषीय जोडी तयार होत असते. म्हणजेच दोघांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. पैकी हा आहे 34 अंश. तो यातून वजा झाला, 10तनं 4 गेले राहिले 6, इथं 17 17तनं 3 गेले राहिले 14. म्हणजे किती असणार आहे 146 अंश हे असणार आहे त्याच्या बाह्य कोनाचं माप, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. सोपे सोपे प्रश्न आहेत, सेम घटकांवर आधारित आहेत, त्यामुळे झटपट सुटता येत आपल्याला ते. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. आकृतीत बिंदू C हा शिरोबिंदू असेल असे त्रिकोण किती हे विचारलंय. इथे त्रिकोण दाखवलेत आणि C हा शिरोबिंदू असेल असे यात किती त्रिकोण आहेत. याला नंबरिंग देऊ 1 2 3 आणि 4. आणि याच्यावरून आता आपण काउंटिंग करूया की C शिरोबिंदू असला पाहिजे. तर 1 नंबरचा जो त्रिकोण आहे त्याचा शिरोबिंदू आहे का C. येस आहे, म्हणजे 1 हा एक त्रिकोण आहे. 2 नंबर जो आहे त्याचा शिरोबिंदू येतो का C. येस येतो, म्हणजे 2 सुद्धा आहे. त्यानंतर 3चा आणि Cचा संबंध नाही, 4चा आणि Cचा संबंध नाही. एकटे एकटे संपले. आता दोघांचं मिळून पहा, 1 आणि 2 यांचा मिळून जो त्रिकोण तयार होतो त्याचा शिरोबिंदू आहे का C. येस आहे, म्हणजे 1 2 मिळून जो होतो त्यांचा शिरोबिंदू पण C आहे. 2 3 मिळून जो त्रिकोण होतो त्यांचा आहे का शिरोबिंदू C. येस आहे, 2 3चा मिळून C आहे शिरोबिंदू. हे 2 3 झाले. आता दुसरे दोघं 1 4 मिळून नाही त्रिकोण होत, 3 4 मिळून पण त्यांचा संबंध C शी नाही. आता पुढे तिघांचा मिळून होतो का, तर 1 2 3 मिळून त्रिकोणच तयार होत नाही. 2 1 4 मिळून त्रिकोण तयार होत नाही, जे C ला जवळ आहेत असे ते होत नाही. तर चौघांचा मिळून तर येस 1 2 3 4चा मिळून हा पूर्ण मोठा त्रिकोण तयार होतो आणि त्याचा देखील शिरोबिंदू C आहे. 1 2 3 आणि 4. टोटल किती त्रिकोण झाले, 1 2 3 4 5 त्रिकोण झाले. म्हणजे त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. आकृतीवर आधारित प्रश्न असतील त्याच्या भागांना नंबर टाका, ते लिहून काढा, म्हणजे मोजताना कोणताही रिपीट होत नाही आणि आपलं कन्फ्युजन होत नाही. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7 आणि सोपा असा प्रश्न आहे तो पण. एका समद्विभुज त्रिकोणाच्या शिरोकोनाचे माप 2x अंश आहे, तर उरलेल्या कोणांचे प्रत्येकी माप किती हे विचारलेलं आहे. समद्विभुज त्रिकोणावर आधारित प्रश्न. त्याच्या शिरोकोनाचं माप जे आहे ते सांगितले 2x अंश. आता हा जो आहे समद्विभुज आहे, म्हणजे याच्या दोन्ही बाजू एकरूप असणार आहेत. ह्या दोन बाजू एकरूप म्हणजे याचे पायालगतचे जे कोन आहेत ते सुद्धा एकरूप असणार आहेत. या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. मग आपल्याला या दोघांची जर बेरीज काढायची असेल, चला तुम्हाला माहिती क्लिअर व्हावी म्हणून नाव देतो ABC. तर यातला अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू असणार आहेत 180 अंश. या प्रत्येकाला मेजर अँगल असतं, मी नाही लिहिलं कारण आपल्याला समजण्यासाठी चाललंय फक्त. तर यातल्या Aचं माप माहिती आहे आपल्याला, ते किती आहे 2x अंश आहे. प्लस हे अँगल B प्लस अँगल C बरोबर असणार आहेत 180 अंश. हे 2x तिकडे जाऊन वजा होतील, म्हणजे अँगल B प्लस अँगल C जो आहे तो येणार आहे 180 वजा 2x. हे झालं. आता पहा, अँगल B आणि अँगल C मुळात काय आहेत, एकरूप आहेत. एकरूप आहेत म्हणजे समान आहेत, त्यांची मापं सारखी आहेत. अँगल C ऐवजी अँगल B लिहिलं तरी पण चालणार आहे, म्हणजे अँगल B प्लस अँगल B बरोबर झाले 180 वजा 2x.
हे काय झाले, 2 वेळा अँगल बी झाले, 2 वेळा अँगल बी इज इक्वल टू 180 वजा 2x झाले. आता हे 2 जे आहेत, हे जे 2 आहेत तिकडे जाऊन भागिले होणार आहेत, म्हणजेच मेजर अँगल बी जो आहे इज इक्वल टू आला 180 वजा 2x भागिले 2. हा 2 काय करूया, दोघांना सेपरेट देऊया, कारण असा तर डायरेक्ट पर्याय नाही आहे. सेपरेट दिला तर काय होईल, 180/2 मायनस 2x/2. काय केलं इथं, 180ला 2 छेद दिला आणि हा 2 छेद या 2xला पण सेपरेट दिला, म्हणजेच मेजर अँगल बी इज इक्वल टू काय येणार, 92/2 हे 90 आणि हे 2 2 गेले, राहिला काय x, म्हणजेच 90 मायनस x डिग्री आला अँगल बी. हा येणार किती आहे, 90 वजा x येणार आहे, आणि तो किती असणार आहे, तो सुद्धा असणार आहे 90 वजा x. म्हणजेच याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर येईल. लक्षात आलं असेल. समद्विभुज त्रिकोण, 2 बाजू एकरूप, त्या बाजूंसमोरचे कोण एकरूप आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180, एवढ्या तिन्ही गुणधर्मांचा वापर करून आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि 8 पहा काय आहे. चला सोडवू. वाचा, सोडवायला सुरुवात करा, जमेल तुम्हाला. त्रिकोण ABC मध्ये मेजर अँगल A 65 डिग्री, B बरोबर 1 अंश, तर x बाबतचे पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलंय. पहा, ABC हा एक त्रिकोण आहे, ABC. Aचं माप सांगितले 65 अंश, हा A आहे 65 अंश, आणि B जो आहे तो आहे x अंश, B आहे x अंश. तर कोणतं विधान सत्य आहे हे विचारलेलं आहे. पहिली गोष्ट, हा 65 आहे, ह्या तिघांची बेरीज किती असणार आहे, 180 अंश. पैकी एक 65 आहे, तो 65 वजा केला, राहिले 10 5 गेले 5, इथं राहिले 17 6 गेले 11, 115 अंश. म्हणजे या दोघांची बेरीज जी आहे ती किती असणार आहे, 115 अंश असणार आहे. या दोघांची बेरीज x आणि हा कोण मिळून असणार आहे 115 अंश. म्हणजेच आता x ची किंमत आणि 115 यातलं रिलेशन पाहिजे आपल्याला. पहिलं विधान आहे x बरोबर 115. x जर एकटा 115 झाला तर c 0 होईल आणि तो त्रिकोणच होणार नाही, म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. x इज ग्रेटर दॅन 115, या दोघांची बेरीज 115 येते, तर x ची किंमत 115 पेक्षा जास्त येईल का, अजिबात येणार नाही, हे पण चूक आहे. तिसरं विधान आहे x इज लेस दॅन ऑर इक्वल टू, हे काय आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू, कमी किंवा 115च्या बरोबर आहे. 115 पेक्षा x कमीच असणार आहे, कारण x आणि हा कोण मिळून 115 होतात, कमीच असणार आहे, हे बरोबर गोष्ट आहे, कमी. पण इज इक्वल टू x बरोबर 115 येणार आहे का, नाही येणार. आणि चौथं विधान आहे की x इज लेस दॅन 115, x हा 115 पेक्षा कमीच असणार आहे, आणि येस तो कमीच असणार आहे का, तर x आणि हा c कोण या दोघांची बेरीज 115 होणार आहे, म्हणजे x जो आहे तो 115 पेक्षा कमीच असणार आहे. त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर आहे. या पद्धतीने लॉजिक लावून प्रश्न सोडवायचे आहेत. जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9 आणि छान असा आकृतीवर आधारित प्रश्न. आकृत्या मी खूप मोठ्या मोठ्या करून घेतल्यात, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर त्या सहज दिसतील आणि कन्फ्युजन होणार नाही तुमचं. आकृतीत रेख EQ एकरूप रेख DQ, EQ आणि DQ एकरूप आहेत, दिसतंय, ठीक आहे. PQ एकरूप QR, PQ एकरूप QR, ह्या दोन्ही एकरूप आहेत, ठीक आहे. पुढे आहे EDQ 70 अंश, EDQ हा जो कोण आहे हा आहे 70 अंश. ओके, हे पण झालं. तर मेजर अँगल CPR बरोबर किती, आपल्याला विचारलं आहे CPR, ते त्या टोकाचा कोण काढायचा आहे आपल्याला, किती ते काढू. सोपी गोष्ट आहे. 2 बाजू एकरूप दिल्या याचा अर्थ तो समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोणाचे पायालगतचे कोण एकरूप असतात, म्हणजेच एकरूप बाजू समोर असणारे जे कोण आहेत ते एकरूप असतात. म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप असणार आहे. हा 70 आहे तर हा पण किती झाला, 70 झाला. आता हे दोघं 70 70 आहेत, तर या त्रिकोणामध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असणार. पैकी 70 आणि 70 झाले 140, 180तून 140 गेले, राहिले किती 40, म्हणजे हा कोण किती आला
40 अंशाला. इथपर्यंत काही अडचण नाही. या 40चा विरुद्ध कोण जो आहे तो पण किती असणार आहे, तोही 40चा अंश येणार आहे. हळूहळू आपण त्याच्याकडे चाललोय, त्याला पकडायला चाललोय. हे समद्विभुज, त्यात हे 70 झाले 140. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180. 180तनं हे 140 गेले, हा आला 40. याचा विरुद्ध कोण हा, तो आला 40. आता हा जो आहे QPR त्रिकोण हा पण समद्विभुज आहे. म्हणजे याचे हे दोन्ही कोण काय असणार आहेत, एकरूप असणार आहेत. पैकी हा 40 आहे. 180 वजा 40 केले तर ते किती येणार आहेत, 180तनं 40 गेले की ते येणार आहेत 140. म्हणजेच या दोघांचं माप जे आहे ते किती असणार आहे, 140. का, 140 आणि हे 40 मिळून हा त्रिकोण होणार आहे 180 अंशांचा. या दोघांची बेरीज 140 येणार, पण ते दोघं एकरूप आहेत. दोघं एकरूप असून त्यांची बेरीज 140 आहे. म्हणजे प्रत्येक कितीचा असेल, हा 70चा असेल आणि हा पण कितीचा असेल, 70चा असेल. जवळ आलोय आपण आता CPRच्या. आता इथे पहा, हा जो CPR आहे हा आहे बाह्यकोन, याचा बाह्यकोन आहे. म्हणजेच इथे रेषीय जोडी तयार करतोय. या त्रिकोणाचा बाह्यकोन आहे, इथे रेषीय जोडी तयार होते. रेषीय जोडीतील कोणांची बेरीज असते 180 अंश. पैकी हा 70 आहे. म्हणजे CPR किती येणार, 180 वजा 70, 110 अंश येणार आहे. हा आला 110 अंश. आणि शेवटी जाऊन आपण पकडले CPRला, तो आलेला आहे 110 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पझल सोडवल्यासारखे प्रश्न असतात भूमितीतले, फक्त गुणधर्म माहीत पाहिजे आणि योग्य ठिकाणी योग्य गुणधर्म लावत जायचं आहे. हे कधी होईल, प्रॅक्टिसने होणार आहे. त्यामुळे प्रॅक्टिस भरपूर पाहिजे, व्हरायटी प्रश्न सोडवायचेत. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10 आणि यात विधानं आहेत. डायरेक्ट फॅक्टवर प्रश्न विचारलेला आहे. काटकोन त्रिकोणामध्ये शिरोलंब संपात बिंदूचे स्थान कोठे असते हे विचारलेलं आहे. शिरोलंब पाहिले आपण, हा एक काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणात शिरोलंब म्हणजे काय, शिरोबिंदूतून समोरील बाजूवर टाकलेला लंब, हा लंब आहे. या शिरोबिंदूतून या बाजूवर टाकलेला हा लंब आहे आणि या शिरोबिंदूतून या बाजूवर टाकलेला लंब असा असणार आहे. हे तिन्ही शिरोलंब जे आहेत हे कुठे मिळतात एकमेकांना, तर ते मिळतात या बिंदूला. आणि तो म्हणजे काय आहे, त्रिकोणाच्या अंतर्भागात नाही येणार. काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर, यस, पर्याय क्रमांक 2. काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवरच हे शिरोलंब जे आहेत हे एकमेकांना मिळतात आणि तोच त्यांचा शिरोलंब संपात बिंदू असतो. बाह्य भागात नाही, त्रिकोणावर कोठेही नाही. तर त्यांचा शिरोलंब संपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या कोणाचाच शिरोबिंदू असतो. सोपा प्रश्न होता. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11 आणि तो ही आकृती दिलेली आहे. एकरूपतेच्या कसोट्यांवर आधारित असा प्रश्न दिसतोय. चला सोडवूया. सोबतच्या आकृतीत TPQ एकरूप TPR, TPQ एकरूप TPR हे दोन कोण एकरूप आहेत. ठीक आहे. पुढे आहे बाजू PQ एकरूप PR, ही PQ आणि ही PR, ह्या दोन बाजू एकरूप आहेत. तर QPT आणि ट्रायंगल RPT हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत. QPT आणि RPT हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत हे विचारलंय. पहिले तर आपल्याला दिसतंय की बाजू PQ आहे ती आहे एकरूप PRच्या. PQ एकरूप PR आहे. त्यानंतर इथे दिसणारे जे अँगल आहेत, अँगल QPT एकरूप आहे अँगल RPT. आणि पहा, ही जी PT आहे, ही PT काय आहे, दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक असणारी भुजा आहे. PT एकरूप PT आहे, म्हणजे ती दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक भुजा आहे ही. म्हणजेच बाजू कोण आणि बाजू कोण आणि बाजू, म्हणजेच हे दोन्ही त्रिकोण जे आहेत हे कशानुसार एकरूप होणार आहेत, बाजू कोण बाजू, अर्थात बा कसोटीनुसार, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. या पद्धतीचे प्रश्न परीक्षेत येतात की खाली दिलेले दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. व्हिडिओ आवडला असेल तर चला पटपट लाईक करून घ्या.
त्याचबरोबर आपल्या कमेंट्स देखील कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. तुम्हाला शिकवलेलं समजतंय का, तुम्हाला अजून काही शिकायला आवडेल ते देखील कमेंटमध्ये लिहित चला. सोबतच्या आकृतीत रेख ए बी समांतर किरण सीई पहा, हा ए बी आणि हा सीई एकमेकांना पॅरलेल आहेत. तर मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी बरोबर किती विचारले आपल्याला. हा मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी बरोबर किती असणार आहे हे विचारले. हे काढायचे म्हणजेच काय काढायचे, म्हणजे दोघांची बेरीज काढायची. दोघांची बेरीज काय येणार आहे, 30 तर काढायची. काय काढायची ती पहा. या त्रिकोण ए बी सीचा कोण ए सी डी हा बाह्य कोण आहे. हा काय आहे, बाह्य कोण आहे. आणि बाह्य कोणाचं माप जे आहे ते त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या बेरजे एवढं असतं. आपल्याला यांची बेरीज काढायची म्हणजेच या बाह्य कोणाचं माप काढायचं आहे. बाह्य कोणाचं माप काढणं खूप सोपी गोष्ट आहे. पहा, या पहिल्यांदा ए सी ईचं माप आपण एक्स आहे असं समजूया. ए सी ईचं माप किती आहे, एक्स आहे. तर इथे काय होणार आहे, हे तिन्ही कोण जे आहेत हे एकाच रेषेवर आहेत, म्हणजे रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणजे काय होणार, 80 प्लस एक्स प्लस 70 बरोबर असणार आहे 180 अंश. बरोबर, रेषीय जोडीतील कोण. मग 80 आणि 70 झाले 150 प्लस एक्स बरोबर झाले 180. 150 तिकडे जाऊन वजा एक्स बरोबर 180 वजा 150 म्हणजे एक्स बरोबर आला 30 अंश. एक्सचं माप मिळालं आपल्याला 30 अंश. हा झाला 30 अंश. आता आपल्याला काय विचारलंय, ए प्लस बीचं माप. ए प्लस बीचं माप काय, बाह्य कोणा एवढं आहे, ए सी डी एवढंच आहे. मग ते किती येणार आहे, तर हे 30 अधिक हे 70 म्हणजेच मेजर अँगल ए सी डी बरोबर किती असणार आहे, हे 30 अधिक 70. 30 आणि 70 होतात 100 अंश. ते आलेलं आहे 100. आणि ए सी डी म्हणजेच काय आहे, तो बाह्य कोण आहे, ए आणि बी ची बेरीज आहे. म्हणजे ए प्लस बी किती येणार आहे, 100 अंश येणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर आहे. योग्य गुणधर्म, योग्य नजर, हे समांतर आहेत हे दिलेले होते, त्याचाही आपल्याला वापर करावा नाही लागला. तसंच हे उदाहरण सहज सुटलेलं आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13 आणि यातही आकृती आहे. चला पाहूया प्रश्न. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून मेजर अँगल ए सी डी बरोबर किती विचारलं आहे. ए सी आणि डी याचं माप विचारलेलं आहे आपल्याला. हे काढायचं. कसं काढणार, खूप सोपं आहे. पहा, पहिल्यांदा तर ज्या त्रिकोणामध्ये आपल्याला 2 कोण दिलेले आहेत तिथल्या तिसऱ्याचं माप काढणं सोपी गोष्ट आहे. त्रिकोण डी बी सी मध्ये हा 90 आहे, हा 20 आहे. म्हणजेच हा डी किती असणार आहे, हे 90 आणि 20 किती झाले, 90 प्लस 20 झाले 110. आणि ह्या तिघांची बेरीज 180 असते. 180 मधून 110 गेले म्हणजे हे किती आला, 70 अंश. हा डी जो अँगल आहे तो आलेला आहे 70 अंश. हा आला 70. आता हे जे 2 कोण आहेत हे रेषीय जोडीतील कोण आहेत. कसले, रेषीय जोडीतील. त्यांची बेरीज असते 180 अंश. म्हणजेच या कोणाचं माप किती असणार, 180 वजा 70 म्हणजेच 110 अंश. तुम्ही म्हणाल सर तुम्ही लॉंग कट मारला, दोघांची बेरीज केली, हा काढला, परत इथं रेषीय जोडी पाहिली. त्यापेक्षा या त्रिकोण डी बी सीचा हा जो आहे हा बाह्य कोण आहे. बाह्य कोण पहा, ही भुजा वाढवली की हा बाह्य कोण झाला. आणि त्याचं माप किती असतं, या दूरस्थ आंतरकोनांच्या बेरजे एवढं. 90 आणि 20 110. तसं काढलं असतं तरी चाललं असतं, नो प्रॉब्लेम. आता त्रिकोण ए डी सी मध्ये पहा, या त्रिकोणामध्ये पहा आपल्याला ए सी डी काढायचा आहे, हा काढायचा आहे. तो ए सी डी समजा एक्स आहे. तर आता त्या त्रिकोणातल्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ती किती असणार आहे, 180. तोंडी सोडवलेही असेल तुम्ही. तर 45 अधिक 110 अधिक एक्स, 45 अधिक 110 प्लस एक्स बरोबर असणार आहेत 180. ही बेरीज 5 आणि 11 4 झाले 15. 155 प्लस एक्स बरोबर झाले 180. ते एक्स बरोबर होणार आहे 180 वजा 155 आणि एक्स बरोबर आलेलं आहे 10तनं 5 गेले 5. त्यानंतर 17तनं 15 गेले राहिले 2, 25 अंश. एक्सची व्हॅल्यू आली 25 अंश. म्हणजेच ए सी डी जो आहे तो किती असणार आहे,
25 अंशांचा कोन असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. कसंही सोडवा, कसंही काही करा, पण घास तोंडात गेला पाहिजे. घास तोंडात गेला पाहिजे म्हणजे फायनल उत्तर आपलं बरोबर आलं पाहिजे. मग काही वेळा आपला घास असा सरळ पण जाऊ शकतो, काही जणांचा असा घेऊन असा फिरून येऊन मग तोंडात जाऊ शकतो. तर घुमून फिरून नाही, त्यातला जो शॉर्टेस्ट मार्ग आहे, सोप्यात सोपा जो मार्ग आहे, त्याने आपल्या उत्तरापर्यंत लवकरात लवकर कसं पोहोचू शकतो, यासाठी प्रॅक्टिस करणे हा एकमेव उपाय आहे. दररोज व्हरायटीमधली उदाहरणं सोडवणे आणि ती सोडवायची असतील तर तुम्हाला सांगितलंय TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिपची जी प्लेलिस्ट आहे, त्यामधले जे व्हिडिओज आहेत ते जर तुम्ही सोडवले तर त्यात भरपूर व्हरायटी प्रश्न आहेत. त्या 28 व्हिडिओत मिळून जवळपास 2,500 ते 3,000 प्रश्न सोडून दाखवलेले आहेत. पुढे आहे प्रश्न 14 आणि 15 साठी सूचना आहे. दिलेल्या आकृतीवरून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आणि एक मस्त आकृती दिली आहे आणि 2 प्रश्न दिलेत. पहिले तर विचारले मेजर अँगल BAC बरोबर किती. BA आणि C हा पूर्ण काढायचा आहे आपल्याला, किती ते काढूया ना, सोपी गोष्ट आहे, काही अडचण नाही. पहा, यात दिलेली जी माहिती आहे त्याच्यावरून जाऊया. पहिलं हा 60 आहे, हा 70 आहे. 60 आणि 70 झाले किती, हे झाले 130. दोघांची बेरीज 130. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180. पैकी या दोघांची 130 म्हणजे हा किती असणार आहे, हा असणार आहे 50. 6 5 11 आणि 7 18, 180 बेरीज झालेली आहे. जे जे कोण निघत आहेत ते आधी पटपट काढून घ्यायचे, मग पुढे जाऊया. हा 60 अंश आहे, याच्याशी रेषीय जोडी करणाऱ्या कोण, या दोघांची बेरीज असते किती, 180. पैकी हा 60 आहे म्हणजे हा किती येणार, 180 वजा 60, 120. 120 आणि 60 होतात 180. हा 120 मिळाला. इथं खुणा दाखवल्यात हे एकरूप, या 2 बाजू एकरूप आहेत म्हणजे हा कोण आणि हा कोण हे दोघं काय असणार आहेत, एकरूप कोण असणार आहेत. हा 120 आहे. आता त्रिकोण BDA या त्रिकोणात पहा, तिन्ही कोणांची बेरीज असणार आहे 180 अंश. तिघांची बेरीज 180. पैकी हा 120 आहे म्हणजे ह्या दोघांची बेरीज किती येणार, त्या दोघांची येणार आहे 180 वजा 120 म्हणजे किती येणार, 60 अंश. या दोघांची बेरीज 60 अंश आहे म्हणजेच, आणि ते दोघं एकरूप आहेत म्हणजे ते किती झाले, 30 अंश आणि 30 अंश झाले. इकडले तर सगळे कोण शोधले. चला तिकडे जाऊया. हा 70 अंश आहे. हे दोघं रेषीय जोडीतील कोण आहेत. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. 180 वजा 70 म्हणजे हे झाले 110 अंश. हा कोण AEC 110. आता याच त्रिकोणामध्ये पुन्हा तेच, ह्या 2 बाजू एकरूप म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोणाचे पायालगतचे कोण म्हणजेच एकरूप बाजूंसमोरील जे कोण आहेत, एकरूप बाजू समोरचे कोण हे देखील एकरूप असतात. या त्रिकोणातल्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असणार आहे 180. 180 पैकी हा 110 आहे म्हणजे या दोघांची बेरीज किती असणार आहे, तर 180 वजा 110 म्हणजे किती आले, हे 70 अंश. या दोघांची बेरीज 70 अंश असणार आहे. पण ते दोघं पण एकरूप आहेत, त्यांची मापं सारखी आहेत म्हणजे 70च्या निम्मे हा 35 अंश असेल आणि हा 35 अंश असेल. सगळे शोधून काढले, सगळे अँगल शोधून काढले. आता काही पण विचारू द्या. BAC बरोबर किती विचारले. हा BAC पूर्ण काढायचा आहे. BAC तर पूर्ण किती येणार आहे, 30 अधिक 50 अधिक 35. 30 अधिक 50 अधिक 35 बरोबर. हे किती होणार, 50 आणि 30 80. 80 आणि 35 झाले 115 अंश. उत्तर आलेले 115 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. दुसरा प्रश्न आहे मेजर अँगल, म्हणजे प्रश्न क्रमांक 15 आहे. मेजर अँगल B बरोबर किती. B म्हणजे हा वाला अँगल, तो ऑलरेडी काढलेला आहे आपण. तो किती आहे, 30 अंश आणि तो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात आले. 2 कोण आणि 2 समद्विभुज त्रिकोण आहे एवढीच माहिती दिलेली होती. त्यावरून आपण सगळे कोण शोधले आणि जे विचारले ते सोडवले. भूमितीमध्ये हेच आहे, गुणधर्म माहीत पाहिजेत आणि योग्य ठिकाणी वापरता आले पाहिजे. तशी आपली नजर पाहिजे की आपण निरीक्षण करून इथं कोणता गुणधर्म लावावा लागेल
यालाच प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणतात, यालाच क्रिटिकल थिंकिंग म्हणतात, चिकित्सकपणे विचार करणे. जो प्रश्न आधी कधीच नाही सोडवला असा प्रश्न जरी समोर आला तरी देखील तो कसा सोडवायचा इथं आपल्याला डोकं लावायचं. आणि हे आपल्याला गणित शिकवतं आणि ते जमण्यासाठी सराव आवश्यक आहे. चला जाऊया पुढे. आणि पुढे पुढे काही नाही, या ठिकाणी आपण स्वाध्याय 17.2 जो होता त्यातील सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. तेही सहज सोपे तुम्हाला समजतील असे. भेटणार आहोत लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 17.3 सोडवण्यासाठी. सो त्रिकोणाचे गुणधर्म या घटकावर आधारित आहे. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा, दररोज काहीतरी नवीन शिकत राहा. आणि व्हरायटी प्रश्नांचा जर सराव करायचा असेल तर TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप या प्लेलिस्टमधले व्हिडिओज नक्की पहा. 3 ते 3,500 प्रश्नांचा खजिना आहे तिथं सोडून दाखवलेल्या, की जे 7वी स्कॉलरशिपचेच प्रश्न आहेत जे पोलीस भरतीत विचारलेले आहेत. चला भेटूया स्वाध्याय 17.3च्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.